नागवंश आहे आमचा. नागिन माहिती का तुला? नागिन अंडी घालती आणि पुन्हा वळून त्या अंड्यांकडे येते आणि त्यातलीच काय खाऊन टाकते. मग जे उरतात तेवढी जगतात, बाकीची संपतात. तेव्हा आम्हाला नाही शिकवायचं. जा जा कामाला. सूर्यास्त पातूरचाच वेळ आहे तुझ्याकडे. कोणाच्या तरी चालण्याची चाहूल लागल्यासारखं वाटलं, पण कुठे काही संशयास्पद तर नाही दिसत आहे. काय ग, काय शोधतेस? चोरी करायचा विचार तर नाहीये ना तुझा? चल. हा, माझ्या खोलीत चल, माझं काम आहे. चल. मला नाही जमणार. मला खूप महत्त्वाचं काम आहे, मला वेळ नाही. उलट बोलतेस. माझ्या उपकारावर या घरात आलीस आणि माझी दासी आहेस हे विसरू नकोस. मलाच सांगतेस महत्त्वाचं काम आहे म्हणून. माणिक, अगं काय झालं? बघा ना सासूबाई, ही माझ्यामुळे घरात आली आणि माझ्याच हाताला ही सडा देऊन म्हणते वेळ नाही नंतर येते, महत्त्वाचं काम आहे म्हणून. काहीतरी शोधते ही. बघते, मी बघते. तुझा तुझा मी हिला पाठवते नंतर. अगं जा. बोल, काय म्हणाले बाबाजी महाराज? महाराज म्हणाले आज सूर्यास्तापर्यंत त्यांना ते कागद हवेच आहेत. अहो पण ते कागद कसले आहेत, काय कामाचे आहेत, कुठे आहेत मला काहीच ठाऊक नाही हो. मग मी ते शोधू तरी कसे आणि कुठे कुठे शोधू? उगाच भोळेपणाचा आव आणू नकोस ग. पक्की हुशार आहेस तू. तूच दडवलेस ना कागद, तेव्हा तुलाच सापडणार. आणि त्या कागदांचं महत्व समजतंय ना तुला? मग शोध मुकाट्यानं, शोध. हो, शोधलेच पाहिजेत, नाहीतर राहुलच्या जीवाला धोका होईल.